आता बघूयात मुंबई मनपा निवडणुकीच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरेंची सेना आणि मनसे युतीची घोषणा पुढच्या आठवड्यात होणार, सूत्रांची माहिती। तर दोन्हीकडच्या नेत्यांची बीएमसी संदर्भात अंतिम बैठक, युतीची घोषणा कशी करायची यावर बैठकीत चर्चा। येत्या 2 दिवसात दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची बैठक होणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट, राऊतांचा दावा। तर प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी देणार, नगरसेवक फोडण्यासाठी आधी 5 कोटी दिले, आता लढवण्यासाठी 10 कोटी देणार, राऊतांचा दावा। माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट ते 10,000 कोटीचं आहे। नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी 10-10 कोटी देणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार भेटीमध्ये महायुती संदर्भातही चर्चा। अजित पवारांकडून नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित, महायुती म्हणून निवडणूक लढवली पाहिजे, अजित पवारांचं बैठकीत मत, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेच्या निवडणुकीत सुद्धा समाजवादी पक्षाचा एकला चलोरीचा नारा। दरम्यान गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या 6 जागांसह अन्य कोणत्या जागा जिंकता येतील याची सध्या चाचपणी सुरू। यावर्षी जास्त जागा जिंकू, अबू आझमी यांचा विश्वास। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज, मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीचं काम नेमून दिलेली समिती करणार। यामध्ये पथनाट्य, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संवाद या योजना राबवल्या जाणार। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आचारसंहितेचा भंग, निवडणुकीची घोषणा होताच सचिव कार्यालयामध्ये प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेसाठी सोमवारी रात्रभर लगबग। दुसऱ्या दिवशी सकाळी 6:15 पर्यंत कामं सुरू होती, मनपातील सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध होणार। काही दिवसांपूर्वी भाजपनं मुंबईकरांचे प्रश्न आणि मतं मागवली होती, त्यानुसार जाहीरनामा तयार केला जाणार। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा कार्यकर्त्यांना 40 कलमी कार्यक्रम। भाजपकडून मिशन महापालिकेची सुरुवात, भाजप घर चलो अभियान राबवणार, तर 122 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार। ठाकरे ब्रँडवरून भाजपनं पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलं। मुंबई भाजपची एक्सपोज, तर मुंबई असो की महाराष्ट्र, ब्रँड फक्त छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत भाजपनं ठाकरेंना डिवचलं। एकूणच मुंबईसह राज्यभरात सध्या मनपा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळतोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। राष्ट्रवादीची उद्या मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक, सर्व महापालिका हद्दीतील पदाधिकारी आणि नेत्यांना बैठकीसाठी बोलावलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का यावर चर्चा होणार। तर उद्या पुण्यात शरद पवारांच्या पक्षाची सुद्धा प्रदेशाध्यक्ष शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुरोगामी विचारांसोबत कायम राहणार। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास बाहेर पडणार, प्रशांत जगताप यांची भूमिका। मला आजही खात्री आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू। पवारसाहेब, सुप्रियाताई ही सगळी मंडळी याच विचाराची आहेत। त्याच्या पलीकडे काय झाल्यानंतरचं आता प्रेडिक्ट करणं बरोबर नाही, त्याच्यामुळे ते झाल्यानंतर माझ्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला जागृत राहून पुणेकरांच्या हिताचा निर्णय नक्की असेल। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, युती केल्यास भाजपचं नुकसान होईल, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी रुपाली ठोंबरे पाटील यांचा इच्छुकासाठी अर्ज, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी पक्ष कार्यालयामध्ये जाऊन इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अखेर राष्ट्रवादीतनंच आगामी निवडणुकीसाठी त्यांनी इच्छुक म्हणून अर्ज केला। मुंबईमध्ये शिवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू, वांद्र्यातल्या रंगशारदा या ठिकाणी मुलाखती, तर राहुल शेवाळे, मिलिंद देवरा, शीतल भात्रेंच्या उपस्थितीत मुलाखती। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, कोणत्या पक्षासोबत युती करावी या दृष्टीनं इथे चाचपणी। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष या ठिकाणी बैठकीला उपस्थित। पुणे आणि नाशिकचे मनसे पदाधिकारी आणि प्रमुख नेते शिवतीर्थवर, जागा वाटपाची अंतिम चर्चा करण्यासाठी नेते शिवतीर्थवर दाखल। शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक। केडीएमसी निवडणूक, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढवणार, तर ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांची माहिती। सरदेसाईंनी घेतली मनसे नेते राजू पाटलांची भेट।